1, 2, 3, 4, get on the dance floor. 1, 2, 3, 4, get on the dance floor. Booty shake the top and go hardcore. Show ya, hit the party, hit the give me some more. नमस्कार, मी श्रेयस तळपदे आपण सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. आता आज आपण सुरुवात करायच्या आधी ऑडियन्सकडनं आपल्याला जो रिस्पॉन्स आलाय, इतक्या आठवड्यांचं एक परफॉर्मन्स काही लोकांचा बघतोय, त्यात एक जोडी निवडली गेली आहे. ती जोडी आहे दीपक आणि प्रणाली. त्यामुळे आज ऑब्व्हियसली तुमच्याकडे एक स्पेशल पॉवर असणार आहे. स्पेशल पॉवर अजिबात नाही आवडत, कारण स्पेशल पॉवर बरोबर नेहमी काही ना काहीतरी ट्विस्ट असतो जे कधी स्पेशल राहत नाही त्या पॉवरबद्दल. तुम्हाला 1 ते 9 मध्ये प्रत्येक जोडीला एक रँक द्यायचा आहे. मला ऑनेस्टली असं वाटतं की आम्ही खूप कन्सिस्टंट आहे टास्क बरोबर आणि आम्ही तित खूप मेहनत घेतो. तर दीपकसाठी आणि माझ्या ह्याच्यासाठी पण आम्ही पहिलं रँक देतो आम्हा स्वतःला. फर्स्ट रँक तुम्ही स्वतःला देता. दीपक प्रणाली रँक 1. ओके. दुसरा पैलवान आणि श्रुती. तिसरी जोडी मला असं वाटतंय की जोआना आणि अर्जुन. 4 नंबरला सुभाष दादा आणि ऐश्वर्या. 5 नंबर मला असं वाटतं नीता आणि रामा. नंबर 6 विजय आणि अनुश्री. नंबर 7 सर गुरलीन आणि पंकज. ओके. नंबर 8 अथर्व आणि रेवती. आमच्या घरात ग्रुप्स नाही आहेत, पण प्रणाली, श्रुती ह्या सगळ्या फर्स्ट 5 मध्ये ऑफकोर्स, पण आम्ही ग्रुप खेळत नाही. आणि नंबर 9 ऑब्व्हियसली गायत्री आणि पवन. मला मनापासून वाईट वाटतंय. मी तुम्हाला आता एक स्पेशल पॉवर देणार आहे की या 6, 7, 8, 9 नंबर एक एक करून चॅलेंज करणार. 1, 2, 3, 4, 5 नंबरपैकी एकेका जोडीला. ट्विस्ट असा येणार होता आम्हाला अजिबात नव्हतं माहीत. आणि कुठेतरी असं वाटत होतं की परत आपण जर जे टॉपला 5 आहे ते परत नॉमिनेशनमध्ये आले का चुकीमुळे किंवा काय, ते टेन्शन परत बिल्डअप व्हायला लागलं. गायत्री आणि पवन, कुठल्या जोडीला तुम्हाला चॅलेंज करायचंय? ऐश्वर्या आणि सुभाष. हे बघ, मी इकडे लिहिणार आहे तुझं नाव. सो आता अठ्ठू बाबा आणि रेवती किती पहिला करतो चॅलेंज. ओके. जे 5 गुरलीन पंकज. टॉप 2 विजय अनुश्री. रामानिता. आता आपल्या 8 जोड्या झाल्या, राहिली आपली एक बिचारी जोडी. तर तुम्हाला कोणीच सिलेक्ट केलं नाही. बघू तुमचं काय करायचं आपण ठरवूया. पण त्याच्या आधी मी आजचा टास्क काय आहे ते जरा समजावून सांगतो. मला सांगा, तुमच्यापैकी काही जणांनी बिझनेस वगैरे केला असेलच. नाही. मी आज तुम्हाला ती एक अपॉर्च्युनिटी देतो. झालंय काय, मी ना काही छोट्या छोट्या फूड बिझनेसमध्ये थोडे इन्व्हेस्टमेंट्स केले आहेत. तर बेसिकली आज तुम्हाला तो बिझनेस रन करायचा आहे. मला रोजचा खर्च आहे 3,000 रुपये. त्याच्यात जे काय पदार्थ बनवायचे ते पदार्थ करून तुम्हाला विकायचे आहेत. ओके. आणि 3,000पेक्षा जास्त रुपये कमवून आणून मला द्यायचे. आम्ही गावाकडे काय भाजीपाला, वांगी, भेंडी, गवार ती विकलेली गावात जाऊन आम्ही दिवसभर तिथं बसलो तर 3,000 धंदा होत नाही. जी जोडी जास्त नफा कमवेल, जास्त प्रॉफिट कमवेल, ऑब्व्हियसली ती जोडी जिंकणार. आता आपल्या 8 जोड्या झाल्या इकडे चॅलेंजर्स बोर्डवरती. राहिली आपली एक बिचारी जोडी.
मला एक संधी द्यायची आहे की तुम्हाला बॉटम 4 पैकी किंवा टॉप 4 पैकी एक ग्रुप निवडायचा आहे आणि तुम्हाला त्या ग्रुपची मदत करायची. पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे छोटासा. तुम्ही जो कुठला ग्रुप निवडाल त्या ग्रुपचे सगळ्या चॅलेंजिंग जोड्या जिंकणं गरजेचं आहे. ज्या ग्रुपला तुम्ही निवडलंय त्या सगळ्या जोड्या जर का जिंकल्या तर तुम्ही सेफ आहात. जर त्यातली एक पण जोडी हरली तर तुम्ही स्ट्रेट नॉमिनेशन मध्ये. Which is that group that you want to go with? बॉटम. The bottom 4? Yes. Oh, okay. जोआना आणि अर्जुन ज्या पोझिशन मध्ये होते ते खूप खूप जास्त कठीण पोझिशन होतं. मला काय बघायचंय आज आपल्या गावरान ब्रोस कडनं की तुम्ही विकता कसं. जो काय आपला टास्कचा वेळ असेल त्याच्यामध्ये 15 मिनिटासाठी तुम्ही रोल स्वॉप करू शकता. ओके. सगळ्यात आधी विजय, अनुश्री आणि रामा, नीता. मला असं वाटतं तुम्ही दोघांनी ज्यूस सेंटर चालवावं. गुरलीन, पंकज, ऋषिकेश, श्रुती, आजचा दिवस तुम्ही मोमोज विकायचे. अरे आता हे खाल्ल्यावर काय ते पण करा याय नको काय. गायत्री, पवन आणि सुभाष, ऐश्वर्या, तुम्हाला आज विकायचंय एकमेकांना डोसा नाही, विकायचंय डोसा. अथर्व, रेवती, प्रणाली, दीपक, तुम्हाला आज पाणीपुरीचा स्टॉल रन करा. तरी आल्यावर देणार का नाही. येणार की भावाला काय गिराईक गिऱ्हाईक नाही माणूस प्रेम म्हणून ते दोस्ती पक्की खर्च आपला. असं नाही चालत मग दोस्ती. ऑल द बेस्ट, डू वेल, मस्त परफॉर्म करा, मज्जा करा. आपण संध्याकाळी भेटू. ओके, बाय बाय, सी यू, टेक केअर, आय लव्ह यू ऑल. आपण आता पाणीपुरीच्या स्टॉलचा विचार करू की काय आपल्या स्टॉल्समध्ये फेमस काय आहे. तुला काय करायचं आहे ह्या बिझनेसमध्ये, तुला कस्टमर आणायचे आणि मी बनवणार. फक्त प्लेटिंग करायची, लगेच चटणी टाकायची. कुठले मोमोज पाहिजे, फ्राय पाहिजे की स्टीम पाहिजे. एक तर फ्राय असतात. चल बरं सांगतो. दोघांची एकत्र काढू. जय विरूची, आल्या गेल्याची, बाहेरच्या कुणाची, घरातल्या कुणाची, बाकीच्या कंटेस्टंटची, जवळच्यांची, लांबच्यांची. कुणाची नजर लागली असेल तर त्याच्या डोळ्यात मीठ पडू दे. आणि माझे दोन्ही पण पार्टनर, एक्स पार्टनर आणि आत्ताचा पार्टनर हे चांगले खेळू दे. चला. आज बिजनेस करेंगे यार काका. राम राम. राम राम दी. राम राम. राजू भैया बता दो अभी क्या क्या करना है. चॅलेंज तर केलंय म्हणल्यावर ऍक्सेप्ट केलंय आम्ही, त्यामुळं फाडून टाकायचं. मोमोज किधर गए. मोमोज इधर है, अभी रेडी नहीं है, अभी 15 मिनट लगेगा. उसको 15 मिनिट लगेगा स्टीम व्हायला. आवाज आली पाहिजे त्या लोकांपेक्षा जास्त. तू चॅलेंज स्वतः केलाय ना. काय नाव आहे तुमचं दादा. विकास. आमचा विकास करा. आम्हाला सांगा इकडे कसं बनवायचं, काय बनवायचं. मला आधी ग्लोव्स द्या तुम्ही, कारण आम्ही हायजीन पाणीपुरी करतोय. पाणी है, रगडा है, गोड चटणी आहे, सगळे आहे. चल. 5-15 इसमें डालने का. 5-15 ग्लास किती होणार ते सांगा मला. 1 गिलास. एक एक ग्लास होगा, 5 संतरे में 1 ग्लास. 1 गिलास कितने का. 30 रुपए का 40 का. अन्ना 30 रुपए का है, ये 30. ये 50 रुपए का, कलिंगड 40 का है. 40. हा ठीक आहे ठीक आहे, ते आपण डिसाईड करू. बघा नीट कसं बनवताय. हा आपला पहिला डोसा. ते बघूनच पहिल्यांदा मला टेन्शन आलं की एवढ्या चपट्या चमच्याने कसं काय, म्हणजे कसं टाकायचा. मम्मा, घरी डोसा बनवणं आणि ते बनवणं मध्ये खूप फरक आहे. पोरगी शिकून प्रगती झाली. प्री टास्क संपला आणि मग आम्हाला सांगितलं की आता टास्क सुरू झालाय. हम है कलाकार और ये है महाराष्ट्र बहुरूपी कलाकार. तो आज हमारे हाथों का डोसा आप थोड़ा सा खा के तो देखो, आपको मजा आ जाएगा. एक बार खाओगे तो बार बार आओगे हमारे पास. चेक 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 चेक. म्हणलं चला जरा जोर लावूया.
टास्क चालू होतोय. मिनिमम म्हटलं तर जोर लावलाच पाहिजे, कारण साईडलाच आहे ना स्टॉल दुसऱ्या याचा. मी कधी विचार पण नाही केला होता मी मोमोज विकवणार. आता या धूप मध्ये माझा आणि पंकजचा मोमोज आलाय. सुंदरी पाणीपुरी खायला या, विसरू नका. जर मी स्वतःच्या हाताने भरवणार तर 200 रुपये, साधं खाल्ला की 100 100 रुपये. रुपये. रेडी मॉडर्न पाणीपुरी, मीडियम, तिखट, गोड. रामा आहे बघ, तू कॉमेडी करतो ना, जोर जरा थोडा, विजयचा आवाज एवढा नाही, आपला विजयला बीट करायचा आहे. ठीक आहे, चल 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 चल, जा 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 जा. चलो ज्यूस या ऊन लागते कडे कडे. मी वरडून माणसांना बोलवण्याचा प्रयत्न करत होतो आणि रामाला टक्कर देण्यासाठी गिराईक बिराईक इकडे तिकडे बोलवणं चाललेलं आमचं दोघांचं. उन्हाळ्यामध्ये कडक आहे, या या या. पायनॅपल ज्यूस, मोसंबी ज्यूस. पिणार आहे ज्यूस, ज्यूस पिणार आहे, या ना या ना या ना. कोणता ज्यूस पिणार आहे सांगा, पटकन सांगा, बनवून देते. वॉटरमेलन. ओके. सावधानी हटी तो दुर्घटना घटीन छूटे. या 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 या. या भाऊ इकडे या. थंड थंड. पाणीपुरी आल्या, पाणीपुरी आल्या, पाणीपुरी आल्या. कोल्हापूरचे पाणीपुरी. दादा पाणीपुरी खाणार का? पाणीपुरी दादा, पाणीपुरी पाणीपुरी पाणीपुरी. बाबा चलो पानीपुरी खाने को. फ्री में. फ्री में कुछ नहीं मिलता है बॉम्बे में. मामा कोल्हापूरची पाणीपुरी मुंबईमध्ये एकदा पहिल्यांदा. तुमचं नाव दीपक आहे ना, त्यांनी सांगितलं. हा, पाणीपुरी खाया या, पाणीपुरी पाणीपुरी. घुंगरूचा आणि ढोलकीचा आवाज एकदम जोरात येऊ लागला. అంత మాట నన్ను ఎవరోడి ఉంటా నాయుడు టీవీ మీద ఫిలిం షేనికి వచ్చినాను. దా మీ కొరకు ఒక పానీపూరి తిని పెడతాను. దా పదండి సినిమా. माझा पहिला धंदा आहे आणि धंद्याच्या समोर स्वतः आई कडक लक्ष्मीनं स्वतः रूप घेऊन आपल्या धंद्याचं उद्घाटन करायला यायला लागले असं वाटलं तर मला. स्वतः आई लक्ष्मी आल्यात बिझनेस डे वरती, तर मला असं वाटलं की जे काय होईल ते होईल, पण आपल्याला आशीर्वाद मिळायचा 100% करायचं आणि मस्त करायचं. या 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 या. ए ही आमच्या समाजातली पोरं आहेत काका. माझ्या समाजातली कडक लक्ष्मीवाली ती पण. ये ये जवळ ये 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 दादा. कोल्हापूरची चटपटीत पाणीपुरी, कोल्हापूरची चटपटीत पाणीपुरी. मावशी पानीपुरी खायची का? आओ इधर आओ खाओ पानीपुरी. पापडी चाट आणि मीडियम बनवा. हे दादा मोहम्मद खा, मोहम्मद मेरे से तबीयत बना. मोहम्मद एक आयडिया लावली, मोहम्मद ले लो, मोहम्मद ले लो. माणसं तोंडाला बघायची माझ्या. मोहम्मद खाओ भाई. अरे भाई तुम 1000 रुपया दे रहे तो अब भी खाता हो बोलो. 1000 भाई मेरा धंधा कैसा होगा तुमको 1000 रुपए देख के. मोमोज टेस्टी खाना, मोमोज बॉडी बनवायचे भाऊ. यार मोमोज खावा, एक प्लेट खावा, एक प्लेट खावा. अरे भाऊ या मोमोज खावा या. किती प्लेट पाहिजे तुम्हाला? एक तुम्ही चॅलेंज करू शकता. चैलेंज क्या करना है? पंजा पंजा लड़ाना है? हाँ पंजा. अगर पंजा में अगर हरा दिया तो फ्री. हाँ एक प्लेट पे एक फ्री. कौन है पावरफुल? चलो चलो चलो. ही इज अ रेसलर. आमचा टास्क आता वेगळा कसा करायचा, सगळेच विकतायत काय ना काहीतरी, आम्ही काहीतरी नवीन करतोय तो पंजा. ताई मोमोज घ्या, मोमोज. ए पंकज उधर जा ना, जा तिकडे जा, जा पटकन जा, रोड क्रॉस कर. पंकज फ्री हेअरस्टाईल ऑल्सो, फ्री हेअरस्टाईल ऑल्सो. बघायचात का तुम्ही सिरियल? तर तुमचे इथे कोणी ओळखीचे असतील, फ्रेंड्स असतील ना, त्यांना पण प्लीज सांगा इकडे यायला आमच्याकडे. प्लीज प्लीज. मला आवाज आला बरं का, सुभाष दादा काहीतरी गाणं म्हणत होते का डान्स करत होते, आणि मला जे टेन्शन आलं, म्हणलं अरे बाप रे, हे आता
ही खूपच अवघड कॉम्पिटिशन होणार आहे. इतकं भारी बनवायचं की त्यांनी खाल्यानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे वाव वाव. आप हमारे पहले कस्टमर भी पहले हो customer हैं हम. एंड फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल. तो अभी आप बनो दिलदार और हमें दो थोड़ा सा पैसा. ओ माय गॉड. थँक यू सो मच यार. आम्ही ठरवलंय त्यांची मदत करायची. त्यांचं नाव आहे पवन गायत्री, अथर्व, रेवती, गुरलीन पंकज, विजय, अनुश्री. लेकिन हे डोसा खूप खूप छान आहे. हा 2 मिनिट. उन्हामध्ये कोणीच थांबत नव्हतं तिकडं. त्याला विचारायचे, ते म्हणायचे आत्ताच लंच करून आलो. एक डोसा एक फोटो, ठीक आहे. पहिला डोसा नाही पहिला डोसा. एक डोसा. दादा तुम्हाला ज्यूस कोणता पाहिजे? कडक ऑरेंज पाहिजे ऑरेंज. ऑरेंज पाहिजे त्यांना. ज्यूस प्यायचा आहे. या इकडे थंड आहे. या इकडे थंड आहे ना. ताई पुढे या तिकडे पाणी घालतोय राम्या. इकडे या, पुढे या. पुढे चांगला ज्यूस आहे ओरिजिनल. या इकडे. ए मोसंबीचा ज्यूस बनव एकदम कडक मावशीला. थँक्यू सो मच. माझं पहिलं कस्टमर डन. मोमोज. ऋषिकेश. कुठे गेलाय हा मोमोज? पेमेंट डन ना? पाणीपुरी तुला तिखट पाहिजे? हा कसली बी द्या द्या. हाफ प्लेट 70 रुपीज. झाली धावा धाव बघा झाली धावा धाव याच्या मागसूनचा रोगाव आता खय खय जाव. अरे दगडू सावधान मेल्या दगडू साव. काय करतोय तू? खाणारा सांगा. अरे तू कस्टमर आला गेला ना, जा पळ लवकर. कोणी रूपाची ही खाण कोणी आवशी समान बनलेले तरी ध्यान. अरे दगडू सावधान. मेरे को जूस चाहिए. दे बाऊला दे. उन्हाळ्यात तापलेलं काय राव तुम्ही. चाकू मोमो तिथं गाड्या वेळ लागणार खायला. काय द्या ना. काय हवंय? ज्यूस द्या कुठला बी. एवढाच मिनिट. थँक्यू. अरे दगडू सावधान. मोमोज खाओ मोमोज. इधर मोमोज मिलेगा. बहुत अच्छा है इधर. कितने का बोलने का हाफ नहीं. 70 रुपीज और फुल प्लेट 120. अगर आप इससे 50 जीतते हो तो आपको एक प्लेट पे एक प्लेट फ्री मिलेगा. काय बैलवान, कुठे गेली एनर्जी? मोमो के लिए कम ऑन. लड़ाई चालू. प्लीज यार मोमोज खाओ. चलो लेट्स गो चले. पंजे लढवले आणि खूप मजा केली, गोष्टी केल्या. तुम्ही खाओ. थँक्यू सो मच. धन्यवाद. मोमोज सोबत हेअरस्टाईल पण फ्री आहे. या ताई या. हेअरस्टाईल पण फ्री आहे आपल्याकडे. चला. पोरींना हेअरस्टाईल मेकअप कपडे आवडतात आणि आम्ही हे देता फ्री मध्ये, तर घेऊन टाका. खास म्हणजे वैशिष्ट्य आमच्या दुकानाचे की आमच्या ती थ्रेडिंग वगैरे होती, हेअरस्टाईल वगैरे होती. थ्रेडिंग नव्हती, हेअरस्टाईल होती. ओ रामा, ज्यूसवाला रामा. चलो मोमोज खायचे. मोमोज खाने के लिए बात नहीं. ज्यूस एकदम ठंडा है. मुंबई का ज्यूस है. हमने खाया था. मोमोज मुलींनी बनवले, टेस्टी असणार. ऑफर भी ना. आम्हाला भेटलं ऑफर, आम्हाला फुकट भेटलंय. मोमोज
सोबत परी. जो कोणी मोमोज खाईल त्यांच्या सोबत एक सेल्फी काढायला मिळेल. नाही नाही दादा नाही नाही पहिला ज्यूस पी सेल्फी देणार ज्यूस पी पण सेल्फी देणार. सेल्फीचे 50 रुपये वेगळे. मला हे महत्वाचं आहे. मला आजचा टास्क महत्वाचा आहे. मी त्यांना कन्व्हिन्स करत होते की तुम्ही ज्यूस प्या मग मी तुम्हाला फोटो दे. आमच्या गाडीवर गिऱ्हाईक कमी झाला अचानक आणि पलीकडच्या गाड्याला लागले. ऑन द स्पॉट मी रेट चेंज करत होते. 50 रुपये दे दो. या. मैं खुद खिलाऊंगी मेरे हाथों से 250 रुपीज प्लेट. आप भी लगेगा ना प्लेट बाबा. यस. पाणीपुरी आम्ही गावातली पोरं त्यांची पाणीपुरी. 3000च्या वरती पाहिजे आपल्याला. रेट वाढवावे लागतील थोडेसे कारण की 70 रुपयावरून नाही होणार आपल्याला. अहो हा हेच ही न झाले आणि कोणी न झाले मग कसं होणार सांगा. हो मला कळतंय पण तू लोक कस्टमर्स बघ जे तुम्हाला वाटतं की ऑफिस वाले आहेत त्यांना टार्गेट कर. ठीक आहे हाफ फुल. लेट्स गो बॉयज. लावा. अय नीता थंडा ज्यूस साहेबांना. मी लोकलला ज्यूस पिण्यासाठी काय काय केलंय मलाच माहिती. हात जोड पाया पड बाबा. आमचं नाही का जी महाराज हे येस आम्ही बघतो रे बाबा. धन्यवाद. पोरींनी शेण गोऱ्या सगळं काढलंय. तुम्हाला तरी एवढे इझी टास्क आहे शहरात आल्यामुळे. मी इतकी ओव्हरवेल्म झालेली की एका पॉइंटला तर असे 7-8 लोक एकत्र उभे आहेत आणि सगळ्यांना ज्यूस हवाय. म्हणजे एवढी मेहनत मी लाईफ मध्ये कधीच नसेल केली. नाही एवढं काय जाते त्यात बसा. मी माझ्या विरुद्ध पार्टीकडे गेलेलो रामाकडे. रेट कसं लावले ते आई शपथ मला नाही माहिती. अरे कसे लावले ते सांगते रे. म्हणजे मला तिकडे लावाय बरे. रामा म्हणजे चांगला आपला मित्र आहे आपला. बघूया तरी सांगतोय का जर कुठले मित्र काही नसते तिथं तेव्हा झालं. इकडे बाबा एकदम थंडा ज्यूस आहे. एकदम थंडा ज्यूस आहे. पाणी मिक्स करते पाणी मिक्स करते मला माहिती आहे. चला इकडे. काका दादा जामखेडचा फेमस डोसा फेमस. सर मोमोज खावा. अरे पहलवान किधर है तुम? इधर से मोमोज का टोला हमारा. नमस्कार सर. मोमोज मोमो स्टॉल आहे सर. जेवढं कस्टमर आलं होतं त्याच्या नादात मी कोण पाहुणे येणार आहे, काय येणार आहे ते आम्हाला माहितीच नव्हतं. जेव्हा पाहुणं आलं जेव्हा मोमोज दिलं ह्यांना कुठं तर बघितलं असं लक्षात आलं. मला माहिती होतं की ते पाहुणे होते त्याच्याकडे स्पेशल पॉवर असू शकते. आपल्या गावाकडे आहेत का आता मोमोज वगैरे असे? कशाच काय मोमोज खातोय काय नाही ना. शेतकरी माझी टोळी. शेतकरी माझी टोळी. जॉयना बंदूकची गोळी. जॉयना बंधू. अरे जॉयना. बघा सर. अरे यार असं कसं काय? सर तुम्हाला कोणता ज्यूस पिणार आहे सर तुम्ही? गंगा जमुना. गंगा जमुना नाही सर. मी पहिल्यांदाच ऐकलाय ज्यूस सर. मिक्स फ्रूट ज्यूस देऊ. मग आता तुमच्याकडे गंगा जमुना आणि याच्याकडे गंगा जमुना चला पिलो मी. कर मिक्स सर. किती झाला बिझनेस सकाळपासून? 500-600 रुपये. बाकी अजून काय बघितलं मुंबईत? मुंबईत सगळंच बघतोय अजून. हिरो ना कोणत्या पाहिल्या? हे हिरोईनच आहेत सगळ्या. इथं किती वेळचं ही एकटीच पोरगी उभी आहे? अहो या आता तिला 5 मिनिटं आराम नकोय. तुम्ही धंदा करायला आला का आराम करायला आला? ती एकटी मग कन्फ्युज होती. मग पुऱ्या फुटत्यात आमको होते तमको होते. तिला म्हणलं 5 मिनिटं थांब. जा येऊन ये. दादा माणसं आले तरी चालेल. हे एवढं सगळं तू आला हे जी मराठीचं तुम्हाला सिटीत आणलंय चल बाबा सिटीत. हा आता वापस जायचा विचार आहे का इथंच थांबायचा विचार? शो करणार जिंकणार ट्रॉफी घेणार खांद्यावर ठरणार मग जा. हा सर तुम्ही आलात आमच्या स्टॉलवरती पाणीपुरी खाल्लं. थँक्यू सो मच सर. झालं ना विचार व्यवस्थित? झालं 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 जा, मस्त. पटापट घ्या. बसा. आमच्या इकडे फक्त डोसा नाही डोस्याबरोबर कला पण भेटते. हे आपला जामखेडचा फेमस डोसा एकच नंबर. तुम्ही एकदा खाला का असं डंगडंग डंगडंग डंगडंग. तू एन्जॉय 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 बाबा एन्जॉय 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 बाबा एन्जॉय 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 निस्ता एन्जॉय. फुल मज्जा करत होतो. डान्स आणि गाणे बाकीचे पोरांनी समोर घ्या म्हणते असे करतो. पण माझं
फुल एन्जॉय आखे रस्त्यावर कस्टमर या अगर नाही पण एन्जॉय माझा स्वतःचा फुल एन्जॉय केला मी You guys were amazing and I am. Not for the dosa, but the fact that you made it in this heat. I love you. खूप छान. काम क्या करते लेबरी का वो सीमेंट भरने का क्या इतने काम हो गए ठंडा पी लो जरा सा ये 2 देऊन दे पैसे नको घेऊ यांच्याकडून 2 देऊन दे माझ्या खात्यात टाक मी बरोबर आणून देईन. खात्यात नंतर टाकणार टास्क आधी जिंकायचं आहे ना पैसे नको घेऊ यांच्याकडून एवढे काम घ्या इकडे या बाबा अच्छा है क्या हाँ ठंडा है ना मन को शांति मिली ना पीने का जिंदगी में आए ना काम भी करने का एंजॉय भी करने का चलो पियो अभी मैं आता जरा गिराक एक बार येळकोट जय मल्हार मला असं वाटतंय इन्कम आमचा झालाय चांगला पण अजून हवाय आम्हाला तर मी आता विजय आता इथे काम करणार आहे आणि मी जाणार आहे गिराईक बोलवण्यासाठी थांबा एवढा उन्हात थंड थंड ज्यूस प्या प्लीज थांबा ना दादा ज्यूस प्या ना थंड कोण थांबतच नाही प्लीज 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 हमारा टास्क चल रहा है विल बी वेरी क्विक विल बी वेरी क्विक विल बी वेरी क्विक प्लीज नथिंग यू जस्ट हैव टू ईट 50 रुपीज अ प्लेट प्लीज 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 या ना तुम्ही काय तुमच्या भावासाठी तुम्ही परत पाणीपुरी नाही खाऊ शकत आय कॉल यू हँडसम यार प्लीज चला यार भावासाठी पाणीपुरी पाणीपुरी भावासाठी नाही लोकांना जाऊन लिटरली हात पकडून पकडून खेचून आणत होतं कारण 15 मिनिटच राहिले होते मला तर असं झालेलं हे यांना नाचताना बघून एका चापटीत पाडाविषयी असं झालेलं दोघींना मी इथं पाणीपुरी बनवतो या तर रस्त्यावर नाचत बस ए नीता ए हा इथलं तो कुठे गेला पैसे नाही दिले त्यांनी अरे मग तुला बघायचे पैसे दिले की नाही मगाशी किती कस्टमर होते मी सगळ्यांचं बघून घेतलं ए यार सर आपने जूस पिया पैसे नहीं दिए नहीं अभी आपके पास कैश है तो दे दो मेरा नजर है आप पे कस्टमर झालं की मी जेव्हा माझी 15 मिनिटं होती तेव्हा मी घेऊन आले होते त्या कस्टमरला आणि माझी मैत्रीण नीता आली आणि ती तावा काहीतरी बोलली आणि त्याला घेऊन गेली मला असं झालं की अगं बाई ते आमच्याकडे ऑलरेडी कस्टमर नाही तू आमचा कस्टमर का घेऊन चालली तिकडे दुसरं कोणीतरी घेऊन जा ना अरे त्यांनी पेमेंट नाही केलं गायत्री इथे आले पण डोसा बनला नाहीये गायत्री पण मी तिथे पाठवते त्यांनी पेमेंट नाही केलं इट्स नील आम्ही ज्यूस देऊन मला असं झालं की नीताने जर मला सांगितलं असतं तर मी माझ्या गल्ल्यातले 100 रुपये तिला दिले करो ऐक ना काय झालं नीता माझे ते खडे होते ना ते पण प्रॉब्लेम आहे घेऊन ये ना अरे ते निघत नाही ना प्रॉब्लेम तोच आहे सो खुशबू मॅम नाही आमच्या शॉपकडे थांबायचं तुम्हाला हे बघा बहुरूपी कलावंताचा डोसा तुम्हाला खूप आवडेल सुभाष दादा तुम्ही सर्व करा हा शीज गोना कम लेट शीज गोना कम लेट पाणीपुरी ज्यूस पाणीपुरी ज्यूस कोणता ज्यूस अरे पळून एकदाच काय टास्क संपलं खतम काहीच नाही तर अर्धे प्लेट्स आम्ही अर्धे धुतले धुतल्या तो 100% डबल कस्टमर खूप मजा केली नाचलो पण आहे कस्टमर बरोबर एक बॉन्ड पण क्रिएट केलाय खूप मजा आली सगळ्या स्टॉल्स पेक्षा डोशाचा स्टॉल खूप टफ आहे आमचा डान्स खूप चांगला झालाय खूप मजा आली खूप माणसं गोळा करून आणलेत आम्ही आणि 40-50 कस्टमर आला 3000चं टार्गेट 2 भरोसे असं काय माणसांनी खूप पेलं नाही पिलं पैसे मोजल्यावर आता कळलं आम्हाला आज आपल्या इकडे विशेष पाहुणे आलेत ज्यांच्या वाढदिवसाला अख्ख्या देशाला सुट्टी असते असे 15 ऑगस्टला ज्यांचा जन्म झाला ते अखिल भारतीय वऱ्हाडी भाषेतच बोलाना बे संघटनेचे अध्यक्ष आणि लाडके विनोदवीर भारत गणेशपुरे यांना थँक्यू
आज आता आपण जाणून घेऊया कसा होता दिवस, काय काय झालं. येस श्रुती, ऋषिकेश. जाम मजा आली सर, जाम मजा आली. आणि यांनी एक युनिक आयडिया काढली होती. पंजा लढवण्यामध्ये जर याला हरवलं कोणी तर एक मोमो फ्री त्याच्यावरती. सर मला ना ऍक्च्युली अप्रिशिएट करायचं ऋषिकेशला, कारण की जेव्हा मी खूप टास्क बेस्ड विचार करत होती की आपण मोमोजचे प्लेट्स रेट्स जे आहेत ते 150 170 ठेवूया, कारण की आपल्याला 3000 कम्प्लीट करायचे आणि ते पॉसिबल नाही जर आपण 70 120 ठेवणार. पण हा माझ्याशी भांडला. तो बोलला की मी जास्त कस्टमर्स घेऊन येतो पण आपण रेट्स तेवढे ठेवूया. तर मला असं वाटतं कुठेतरी ही मुलं आम्हाला पण काहीतरी शिकवतायत की ऑनेस्टी काय असते बिझनेसमध्ये, काय ऑनेस्टी किती महत्वाची असते. हो सर, आणि एथिक्स आणि व्हॅल्यूज खूप हो सर. तर मी महत्त्वाचे आहेत. आज ते शिकलेत सर. Absolutely great. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. विजय, अनुश्री, कसा होता दिवस? यूज करायचं सर सर पण माणसांनी बोलून घसा बसला सर. कोणी याला पहिल्यांदा तयार नव्हतं. अच्छा. निजात पोटो नादात ज्यूस एकच ग्लास पिल्यानं पोटो जास्त काढणार आहे चालले. अच्छा, असं झालंय काय प्रणाली. पण म्हणजे नवीन स्कीम. माझ्या हाताने 250 रुपये. माझ्या हाताने मी तुम्हाला खाऊ. साधारण अशी पद्धत आहे पाणीपुरी खायची की लोक असे हे फक्त 250 वाला दिवसच असा सुरुवात झाला की विषय सांगूच नका. पहिलेच कस्टमर माझा कडक लक्ष्मीचा होता. शिनामा मग त्याला तू फ्री दिले? फ्री दिली. सो एनिवेज, आपले भारत सर आज इकडे आले. त्यांना अजून एक आपण रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती की तुम्हाला ज्या जोडीचं एकंदरीत सगळा व्यवसाय करायची पद्धत, जेवण वगैरे सगळं आवडेल त्या 2 जोड्यांना तुम्ही तुमच्याकडनं 500 रुपये देऊ शकता असं आपण त्यांना सांगितलं होतं. तर मला तुम्हाला विचारायचंय की त्या कुठल्या 2 जोड्या आहेत? स्टॉलचं चव आणि हे आवडलंय. एक तर म्हणजे यांची पाणीपुरी आणि यांची शेवपुरी, दीपक आणि प्रणाली, आणि गुरलीन आणि यांचे मोमोज. अच्छा, तुम्हाला दोघांना मिळत आहेत 500 रुपये भारत सरांकडनं एक्स्ट्रा. त्यामुळे तुम्ही जे काय तुमची कमाई झाली आज त्याच्यामध्ये ते 500 रुपये ऍड केले जाणार आहेत. भारत सर, आज तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढलात, तुम्ही आलात, तुम्ही सगळ्यांना प्रोत्साहन दिलं, तुम्ही त्यांचे सगळ्यांचे पदार्थ चाखलेत. ओके, त्यांना तुम्ही टिप्स दिल्यात आणि मजा केली त्यांच्या बरोबर. त्यासाठी खरंच तुमचे मनापासून खूप खूप आभार. थँक्यू भारत सर, थँक्यू. अँड नाव टाइम फॉर द रिझल्ट्स. कोणाला किती मार्क्स मिळाले, कोणी किती पैसे कमवले. रिझल्ट सांगायच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट ही सांगायची आहे की आज मुळात एकच जोडी आहे ज्यांनी मला थोडासा नफा कमवून दिलाय. बाकी टेक्निकली सगळ्यांनी थोड्याफार प्रमाणात नुकसान केलंय. मी जे तुम्हाला सांगितलं होतं की निदान 3000 रुपये तरी कमवले पाहिजेत, त्याच्यावरती जास्ती जो नफा कमवेल तो विनर वगैरे. ज्यांनी त्यातल्या त्यात माझं नुकसान कमी केलंय ती जोडी वरती असेल, ज्याने नुकसान जास्त केलंय ती जोडी खालती असेल. ज्या जोडीने मला आज प्रॉफिट कमवून दिलाय ती जोडी आहे सुभाष आणि ऐश्वर्या. तुम्ही कमवले 3280 रुपये. वा. समोरच्या व्यक्तीला टाकून दिलं की काय माणूस आहे म्हणून स्वतः ह्याच्यावर बी काय बी करू शकतो. आणि तुम्हाला ज्या जोडीने चॅलेंज केला होता, गायत्री आणि पवन, काय वाटतं किती कमवले असतील आज? 1500 मॅक्स. बरोबर, 1110 रुपये कमवलेत तुम्ही आज. त्यामुळे बऱ्यापैकी नुकसान केलंय माझं तुम्ही. भरपूर प्रयत्न केला, लोक जागाच नाही पोटात, येईनच नाही. ते ओढून आणत होते लोक, तिथून पळून जायचे ते. मग मी काय करणार? विजय आणि अनुश्रीनी कमवलेत 2110 रुपये. तुम्ही रामानिता आज कमवलेत 2800 रुपये. वाव, येस. म्हणजे हेच आम्हाला टफ कॉम्पिटिशन विजय आणि अनुश्रीला द्यायचं होतं आणि जे आम्ही दिलं आणि जे आम्ही जिंकलो.
ऋषिकेश आणि श्रुती यांनी आज कमवलेत 2,997 रुपये. म्हणजे 3 रुपये कमी, 3,000पेक्षा 3 रुपये कमी. ओ माय गॉड. आणि पंकज आणि गुरलीन, तुम्ही आज बिझनेस करून कमवले 2,400 रुपये आणि तुम्हाला भारत दादानी 500 रुपये दिले, त्यामुळे तुमची टोटल झाली 2,900 रुपये. तरी 97 रुपयांनी तुम्ही फक्त व्हेरी क्लोज. आणि आता शेवट जे राहिलेत अथर्व आणि रेवती आणि प्रणाली आणि दीपक. सो प्रणाली, तुम्हाला काय वाटतं? सर आयडिया नाही सर. खरंच आयडिया नाही. आणि अथर्व, रेवती, काय वाटतं? सर आम्ही कोणाकडनं एक्स्ट्रा काहीच घेतलं नाहीये. आम्ही खूप म्हणजे 20 रुपयाची प्लेट असते पाणीपुरी, 20 रुपयामधनं आम्ही 50 केलं. मी म्हटलं ह्याच्यावर बरोबर पण नाही वाटत की यार 100 रुपयाला आपण विकतोय 200 रुपयाला, कारण इट वॉज नॉट फेअर ना सर, एवढे महाग. आणि लोक जे येत होते ते सगळे मिडल क्लास लोक, काही त्यांच्याकडे पैसे पण नाहीत, मग त्यांना असं लुटणं, मी म्हटलं त्यापेक्षा 50 इज द मॅक्स दॅट वी कॅन डू. तू कुठे जाऊन पाणीपुरी खाते की 30 रुपये प्लेट आहे? मी नेहमी 50-60 रुपयाची पाणीपुरी, मला वाटतं आयडियल रेट होता. 200 आणि 100 ऑब्व्हियसली वॉज टू मच. पण असं नाही की आम्ही लबाडी करून, चोरी करून किंवा असं करून पैसे कमवलेत. तुमच्याकडे पण ऑप्शन होता, तुम्ही नाही केलं ते. सो तुमचा स्कोअर आहे आज जे तुम्ही पैसे कमवले 1,240 रुपये. आणि दीपक आणि प्रणाली, तुम्ही जे कमवले पैसे ते आहेत 2,561 रुपये. आणि त्यातून तुम्हाला भारत दादांनी 500 रुपये अजून दिले. सो तुमची टोटल झाली आहे 3,061 रुपये. मला पहिल्याच माहित होतं की आई कडकलक्ष्मी आल्या म्हटल्यावर आपल्याला आपण कमी पडणार नाही आज दिवसभर. सो वेल डन गाईज. थँक्यू सर, थँक्यू. अजून एक खूप गोड गोष्ट झाली आज. अनुश्री, तू आज दृष्ट काढलीस का विजय आणि अथर्वची? मला खूप विश्वास होता या दोघांवरती आणि मला त्यांना असं शेअर करायचं होतं की येस यू कॅन डू इट. त्यासाठी मी म्हटलं कोणाची नजर लागू नये आधीच. नजर काढत होतीस की जादू टोणा करत होतीस? किती गोड, व्हेरी नाईस. सो येस, लाईक आय सेड की 4 चॅलेंजर जोड्या आज कमी पडल्या आणि ज्यांना त्यांनी चॅलेंज केलं त्यांनी आज परत एकदा सिद्ध केलं की ते अव्वल आहेत. ओके, ज्यांनी चॅलेंज केलं त्यांच्याबरोबर आज जोयाना आणि अर्जुन सुद्धा होते, तरी सुद्धा कुठेतरी कमी पडलात. पण तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं की जर का तुमच्या ग्रुपमधला एकही जण कोणी कमी पडला तर तुम्ही स्ट्रेट नॉमिनेशनमध्ये जाल. 4 जण कमी पडले, 4 जोड्या. सो ऑब्व्हियसली तुम्ही नॉमिनेटेड आहात. आणि अजून एक जोडी आज नॉमिनेट होणार आहे. ज्या 4 जोड्या थोड्या कमी पडल्या, विजय अनुश्री, अथर्व रेवती, पवन गायत्री आणि गुरलीन आणि पंकज. तुम्हाला बेसिकली आज ठरवायचं आहे की तुम्ही आजच्या या टास्कनंतर कोणाला नॉमिनेट करता. तुमच्या 4घांपैकी मी तुम्हाला आता क्यू कार्ड्स देईन. त्या क्यू कार्ड्सवर तुम्ही त्या जोडीचं नाव लिहा आणि मग मला दाखवा. आम्ही 4 जण जे हारलो होतो त्यांच्यामधून सुद्धा एक जण नॉमिनेट करायचा होता. ओके, चल सांग पंकज, गुरलीन, तुम्ही कोणाला नॉमिनेट करताय? पवन आणि गायत्री. का बरं? गायत्री ताईंना जे एफर्ट लावला त्याच्यापेक्षा म्हणजे पवनना कमी लावलं, म्हणजे तो कुठेतरी कमी पडला. कमी पडला. येस गायत्री. रेवती आणि अथर्व. येस रेवती, अथर्व. पवन. ओके, येस विजय. पवन गायत्री. सो आज 2 जोड्या नॉमिनेट झाल्यात. एक तर पवन आणि गायत्री आणि दुसरं म्हणजे अर्जुन आणि जोयाना. तुम्ही नॉमिनेटेड आहात. जर का तुम्हाला रिटर्न तिकीट नको असेल, चांगलं परफॉर्म करा, सेफ झोनमध्ये या, सो दॅट आपलं त्या दिवशी आपलं जे काय होतं सगळ्यांचं ते होऊ नये. ओके,
दॅट्स अबाउट इट. बट आय गेस आज बाकीच्यांनी खूप छान परफॉर्म केलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. स्टॉलवर उभं राहून एक प्लेट पाणीपुरी खाण्यात आणि त्याच स्टॉलच्या मागे उभे राहून ती पाणीपुरी विकण्यात किती फरक आहे हा आज आपल्या गावरान ब्रो आणि सिटी सुंदर यांना लक्षात आला असेलच. सिटीमध्ये पैसा जरी दिसत असला तरी तो कमवायला किती कष्ट घ्यावे लागतात हे सुद्धा त्यांच्या आज लक्षात आलं. अर्थात मेहनत ते गावाकडे सुद्धा करत होते, इथेही करतायत, पण इथे जी मेहनत करतायत त्याच्यामध्ये त्यांना खूप मजाही येते आणि रोज त्यांना वेगवेगळे अनुभवही मिळत आहेत. तुम्हालाही मजा येते ना? मग बघत राहा तुमचा लाडका कार्यक्रम चल भावा सिटी. गुड बाय. थँक्यू व्हेरी मच. मज्जा करा, काळजी घ्या. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय.